नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज माझी सकाळ ना 5 वाजताच झाली होती, कारण की पाहुणे येणार होते आणि मी त्यासाठी घरातली तयारी करण्यासाठी उठली होती. रात्री तर काय झालं की पाऊस पडत होता आणि त्यामुळे लाईट गेलेली, बऱ्यापैकी आवरलेलं, पण किचन ओट्यावरचं नेमकं आवरायचं राहून गेलं होतं. मग मी मागच्या व्हिडिओमध्येच दाखवलं होतं, तिळीची चटणी वगैरे केली, तर मिक्सर वगैरे तसंच पडलं होतं. रात्री बऱ्याच उशिरा 1 ते 2 वाजता लाईट आली असेल. उठल्यानंतर ना जवळपास किचन ओट्यावरती जेवढं सामान होता तेवढा मी ठेवण्याचा प्रयत्न करत होती आणि चहा ठेवलेला पहिल्यांदा. आणि त्या चहा प्याल्यानंतर जी एनर्जी येते ना, अ, ती एकदम आपल्याला फ्रेश करून टाकते. ज्यांना चहा आवडतो त्यांच्यासाठी आहे. ज्यांना चहा आवडत नाही त्यांना म्हणजे तितकं समजणार नाही की चहा प्याल्यानंतर किती फ्रेश वाटतं. नंतर मिक्सरही मला चकचकीत करून घ्यायचं होतं, म्हणून कोलीनने मी कोरड्या कापडावरती कोलीन मारलं, थोडं मिक्सरवरती मारलं आणि या पद्धतीने पुसून घेतलेलं आहे. पाहुणे येणार असतात ना, त्यावेळेस 24 तासही अपूर्ण पडतात. असं वाटतं 1 तास तर 10 मिनिटातच संपून गेला. आपण एवढे बिझी असतो, किती आवरावं आणि कुठून कुठून काय काय आवरावं असं होतं. पाहुणे आल्यावरतीही आवरतो आणि गेल्यानंतरही आपण आवरत असतो. पण तो एक वेगळाच आनंद असतो. किचन सिंकमधली भांडीही मी जमा करून घेत होती. नंतर कचरा होता. सकाळी मी भाज्या वगैरे निवडून घेतलेल्या होत्या, तर तेही कॅरी बॅग्समध्ये त्यांची साल वगैरे टाकून दिलेले आणि उष्टी भांडी होती ती मी सिंकमध्येच न राहू देता या टोपलीमध्ये भरून ठेवली, की जेणेकरून पसारा दिसणार नाही आणि मग जसा वेळ मिळेल तसं घासून घेणार. आज आमच्याकडे माझी आई, बहीण आणि वहिनी येणार होती आणि भावाची मुलगी नायरा आणि बहिणीची मुलगी अर्विका येणार होते. तर माझं जाणंच झालं नाही. मी सांगितलं होतं की मी पुण्याला येणार, पण तनिष्काच्या क्लासेसला सुट्टी न मिळाल्यामुळे मला काही शक्य झालं नाही. त्यानंतर ना मी कुकर लावून घेतला. वरणाची डाळ होती ती शिजायला टाकलेली. आज असं जरा हलकं फुलकंच बनवायचं होतं, कारण की त्यांचेही पावसामुळे खूप हाल झालेले पुण्याला. ते आधी ट्रेनने जळगावकडून येणार होते, पण त्यांनी नंतर बुलढाणा डायरेक्टली ट्रॅव्हल्सचं बुकिंग केलं, पण 11:30पर्यंत रात्री ट्रॅव्हल्स पावसामुळे लेट झाली आणि बऱ्यापैकी हाल झालेले. आता सकाळचे 6 वाजले होते आणि मी कणिक मळून ठेवत होती, की आल्यानंतर ना कसं घाई नको, लहान मुलंही खूप मस्ती करतात आणि त्यांनाही जेवण वगैरे बनवण्याची वेळ नको, म्हणजे माझ्यासोबत. म्हणून मग जितकं शक्य होईल ना तितकं मी सकाळीच आवरून ठेवत होती. नंतर कपडे वाळलेले होते, त्यांच्या घड्या करून घेतल्या. जितकं मेन करता येईल ना तितकं मी करून घेतलं. अंथरुणं वगैरे सगळे आवरून घेतले. उन्नतीही उठून बसलेली होती. उन्नती तर वाटच बघत होती आणि तनिष्काला ना मी सांगितलेलंच नव्हतं की ते येत आहेत, कारण का ना ती क्लासला गेली नसती आणि मग तिने क्लास बुडवला असता. म्हणून तिला सांगितलेलं की ते आधी जळगावला येणार आहेत आणि मग जळगावहून उद्या येणार आहेत. नंतर घरातलं बऱ्यापैकी सगळंच आवरलेलं होतं, झाडूनही झालेलं होतं. त्यानंतर मी पोळ्या करून घेतल्या. पोळ्या करणं काही दाखवलं नाही आहे. मग त्यानंतर ना मी हे बेसिन स्वच्छ करायला घेतलेलं. पाऊस पडतोय ना, त्यामुळे पण सगळीकडे ओलं ओलं आणि कपडे वाळत नाही आहेत. त्यात ना म्हणजे आपले कपडे पण धुवायला तर जास्त निघतातच, पण ओलाव्यामुळे ना घरात पण खूप असं चिकचिक तयार होतं आणि कामही थोडीफार वाढतात. आणि इकडे ना थोडं आता मध्येच गरम होतं, पण मध्येच ना थंड पण. ज्यावेळेस पाऊस पडतो ना तर अगदी गारवा निर्माण होतो आणि थंडी वाजल्यासारखं पण होत आहे. त्यामुळे ना ऋतूमध्येही म्हणजे बदल तर झालेला नाही आहे, पण वातावरणात नक्कीच बदल झाल्यामुळे ना आपलं पण रुटीनमध्ये फरक पडतच असतो. थोडंफार मागे पुढे कामं होत असतात. तिघं वॉशरूम स्वच्छ करून घेतले. त्यानंतर ना अंघोळ केली आणि मग मी नाश्ता बनवण्यासाठी आलेले, कारण की ते बुलढाण्याला पोचलेले होते. मग आल्यानंतर परत म्हणजे थोडा वेळ आपल्याला गप्पाही मारता याव्या, म्हणून मग माझी अशी पूर्वतयारी सुरू होती. पटपट सगळंच तयार करण्याच्या मागे होती मी आणि वेळ इतका पटपट जात होता ना, मलाही समजत नव्हतं. बाजूलाच मी चहाही ठेवून दिलेला, कारण की प्रवास करून आल्यानंतर ना चहाची सगळ्यात जास्त गरज असते.
आणि उन्नतीचं दुसरीकडे हेच सुरू होतं, मम्मी ते कधी येतील घरी, कधी येतील? आणि एकदाचे आले. उन्नतीला, नायराला आणि अर्विकाला खूप आनंद झालेला. ते खूप भेटलेले. त्यानंतर पोहे वगैरे बनवलं आणि सगळ्यांना नाश्ता दिला. व्हिडिओमध्ये ना कोणी यायलाच तयार नव्हतं, कारण की ना म्हणजे ते रात्रभर प्रवासामुळे खूप थकलेले आणि तयारीही काही नव्हती. नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मी त्यांना अंघोळी वगैरे करायला सांगितलं आणि शाळेत गेलेली उन्नतीच्या. लकी ड्रॉ होतं त्या दिवशी. त्या दिवशीही उन्नतीचा नंबर नाही लागला. मला एवढं चिडचिड झालेलं ना, की खूप राग येत होता, की म्हणजे उन्नती हुशार आहे अभ्यासामध्ये पण आणि ॲक्टिव्हिटीमध्ये पण, पण तरी पण हुशार विद्यार्थ्यांना प्राधान्य नाही दिलं जात. यासाठी मला खूप वाईट वाटत होतं. जोगेश्वरीचा पुणे स्पेशल मसाला मी आणायला सांगितलेला होता आईला, कारण की याची मिसळ ना घरी बनवली तर खूपच चविष्ट अशी बनते. पुणेकरांना जोगेश्वरी मिसळ माहितीच आहे. मग ना इथे मसालाही मिळतो या त्यांच्या शॉप्समध्ये, जिथे मिसळ पाव मिळतो तिथे. तर अतिशय भारीच मिसळ बनते बरं या मसाल्याची. नक्की ट्राय करा पुणेकर. आणि तुम्ही तिथे खायला जात असणार तर तुम्हीही विकत घ्या. तिखट मसाला आपल्या घरचा काहीही टाकायचा नसतो, फक्त कांदा लसूण असं. आम्ही तर फक्त उसळची भाजी बनवत होतो, पण या मसाल्याचाच वापर केलेला. अगदी टेस्टी भाजी बनलेली. मग काय, माहेरचे पाहुणे आल्यानंतर आपलं माहेर पण आपल्याच घरी सुरू होतं. वहिनीने माझ्या हातातली सगळी कामं घेऊन घेतली. ही माझी वहिनी आहे धनश्री. बहिणीने भाजी बनवली म्हणजे उसळची. आई तिकडे वेगळं जेवणाचं बनवत होती. मग सगळ्यांनी मला म्हणजे फक्त 1 दिवस 2 दिवसच राहिले. तिसऱ्या दिवशी ना लगेच जावं लागलं, कारण की माझ्या बहिणीच्या मुलीला दुसऱ्याच दिवशी ताप आलेला आणि तिचे प्रचंड पाय दुखत होते. बुलढाण्याच्या डॉक्टरांनाही दाखवलं. तसा नॉर्मलच फरक पडला, पण तिला खूप विकनेस आल्यामुळे ना तिने जळगावला जाणं पसंत केलं तिथल्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी. बहिणीने ना पुणे येथून खरेदी केलेली ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि माझ्यासाठी काय आणलं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की स्पेशली दाखवेल. तिने ना जी आधी मी मॅट दाखवली तर ती 600 रुपयाला किचन मॅट घेतलेली आहे, जी पाणी पडल्यावरतीही सरकत नाही अशी. ही बेडशीटचा कलर खूपच सुंदर आहे, पण यामध्ये व्हिडिओमध्ये ना जरा लाईट दिसतोय. लिंबू कलर असतो ना अगदी सेम तसाच आहे आणि अतिशय मस्त कमी किमतीमध्ये रविवार पेठमध्ये ना होलसेल मार्केट आहे बेडशीटचं, तिथून तिने घेतलेलं. अगदी भरपूर तिने म्हणजे किंग साईजच्या बेडशीट्स घेतलेल्या. काही 800 रुपयाला, काही 1100 रुपयाला, काही 1300 रुपयाला. अगदी छान. ही पण पिंक कलरची आहे, पण हिचा पण कलर ना उठून दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये. नंतर आई पंढरपूरला गेली होती, तर पंढरपूरहून आईने बहिणीसाठी ही विठू माऊली आणलेले आहेत. अतिशय हसरी अशी मूर्ती आहे. ते बघूनच एवढं मन प्रसन्न झालं ना. विठ्ठल रुक्माईंची मूर्ती फक्त 700 रुपयाला आहे. एवढी मोठी मूर्ती. नंतर ना मलाही पश्चाताप झाला. आईने मला विचारलं होतं, पण मी नाही म्हटलेली, कारण की ना माझ्याकडे माझ्या मिस्टरांना 2 मूर्ती गिफ्ट मिळालेल्या आहेत. तर त्या छोट्या साईजमध्ये आहेत आणि मला असं वाटलं एवढ्या मूर्त्यांचं काय करायचं, कारण की देवांच्या किती आपण मूर्त्या घरात ठेवणार ना. त्यांचीही पूजा वगैरे झाली पाहिजे, नाहीतर मग ते आपल्याला खूप मनाला वाईट वाटतं. नंतर जी पायपुसणी आहे ती 350 रुपयाला घेतलेली आणि ह्या ज्या बेडशीट्स आहेत ना, तर या पण 800-800 रुपयाला अशा वाटतं. तिने 4 बेडशीट्स घेतलेल्या. या दुकानामध्ये टावेल म्हणजे सगळंच आपलं घरातलं मॅट्स वगैरे सगळं मिळत होतं. तर आणि छान होलसेल भावात मिळत होतं. ॲक्च्युली नाशिकला पण एवढं स्वस्त बेडशीट्स नाही मिळत, म्हणजे मी जिथे जरी घेते तिथे. इंडियन क्लासिकला तर 2000च्या पुढेच बेडशीट्स आहेत. क्वालिटी आहे, भरपूर टिकतात आणि शाईन नाही जात, म्हणजे एकदम छान नव्याच राहतात त्या अगदी. मग नंतर ना वहिनीने तनिष्का आणि उन्नतीच्या हातावर मेहंदी काढलेली. इकडे ह्या तिघीजणी मोबाईल बघण्यात इतक्या मग्न झालेल्या आहेत. नंतर भरपूर खेळल्या आणि त्यानंतर ना ड्रेसची खरेदी केलेली होती तेही दाखवलेलं आहे.
माझ्या बहिणीला ना लाईट कलर जास्त आवडतात, त्यामुळे तिने बेडशीट्स वगैरे सगळंच लाईट कलरचं घेतलेलं आहे आणि मला डार्क कलर जास्त आवडतात, म्हणून मग मी डार्क कलरच्याच म्हणजे कपड्यांमध्ये किंवा बेडशीट्सही मी डार्क कलर निवडते. हा ड्रेस ना आईने तिच्यासाठी घेतलेला 1750 रुपयाचा आहे वाटतं, पण तो 1300-1350 रुपयात मिळालेला आहे. अतिशय सुंदर सॉफ्ट असं मटेरियल आहे. मी म्हणजे घातला होता त्यामुळे मला कळलेलं. अगदी मस्तच मटेरियल आहे. नंतर हे मंगळसूत्रही रविवार पेठमधूनच घेतलेलं, तिथल्याच मार्केटमधून. अतिशय सुंदर असं मस्त साऊथ इंडियन हे 200 रुपयाचं मंगळसूत्र आहे. मला मंगळसूत्र तर खूपच आवडलं आणि त्याचे कानातलेही खूप आवडले. मस्तच असं लक्ष्मी आहे त्यांवरती. हे बहिणीने ना ड्रेस घेतलेले आहेत, ते जरा चुरगळलेले, कारण की त्यांनी तिथे घातले होते आणि इकडं तिकडं दाखवण्यामध्ये. नंतर हे क्लचर घेतलेले, अगदी सुंदर असे छानच म्हणजे सगळ्या वस्तू मला आवडलेल्या. नंतर हा कॉटनचा गाऊन घेतलेला, हा 600 रुपयाचा आहे. छान आहे, एकदम मस्तच, मलाही खूप आवडला. तिने जो गाऊन घेतला ना तो जेसिका कंपनीचा आहे. चांगले कॉटनचे जेसिकाचे गाऊन असतात आणि मुळात ना 150-200 रुपये किंमत, जरा इथे स्वस्त आहे मला असं वाटतं, कारण की जेसिकाचे इतर ठिकाणी 700 रुपयाला मिळतात गाऊन. हा ड्रेसही मला खूप आवडलेला. म्हणजे हे विथ प्लाझो आहेत, छान दिसत होते, प्लेन आहेत आणि फक्त फ्लावर्सची प्रिंट आहे. जास्त बटबटीत नाही आहे, कॉटन मटेरियल आहे, कॉटन आणि थोडं मिक्स आहे. मी ना ड्रेस मटेरियल म्हणजे ड्रेस जिथून घेतलेले आहेत ना त्यांचा पत्ता दिलेला आहे. तुम्ही यांना व्हॉट्सअपवरती हाय पाठवू शकतात आणि ते तुम्हाला फोटो पाठवतील आणि ते तुम्हाला ड्रेस हवे असतील तर तुम्ही नक्कीच मागवू शकतात. या कार्डचं ना मी स्पेशली ना रोहिणी गोरेताई आणि प्राजक्ता कुलकर्णी ताईंना मला ड्रेसविषयी नेहमी विचारतात, म्हणून मग मी ते कार्डचा तिकडून शूटिंग करून घेतलेलं. नंतर ना उन्नती तनिष्काला सायकल घ्यायची होती, तर त्यांनी आईला सांगितलेलं, मग आई त्यांना ना दुकानात घेऊन गेलेली आणि नंतर तनिष्काला लेडी बर्ड घेतलेली आणि उन्नतीलाही सायकल घेतलेली. दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता. पावसाचं वातावरण झालेलं, मी नाही म्हणत होती, पण त्या ऐकत नव्हत्या. मला सांगत होत्या, मम्मी तू घरी जा आणि आजी आम्हाला घेऊन देईल. मग आईने पण लगेच त्यांना घेऊन दिली. नंतर बहिणीच्या मुलीला ना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, तर तिला डॉक्टरांनी सांगितलेलं की औषधांनी फरक नाही पडला तर ॲडमिट करावं लागेल, म्हणून आज हा त्यांचा जाण्याचा लगेच दुसऱ्या दिवशीच गेले ते दिवस आलेला आहे. सगळेजण जाईपर्यंत 9:30 वाजेला गेले ते, तर तोपर्यंत कामं करत होते. म्हणजे माहेरची माणसं ना सगळे म्हणजे असं नसतं, आपण सासरची माणसंही चांगलीच असतात, पण माहेरची माणसांना आपण अगदी हक्काने सांगू शकतो. न सांगताही ते आपल्याला समजून घेतात आणि ते इतकं म्हणजे आईला, बहिणीला आणि वहिनीला असं वाटत होतं की त्यानंतर ना मला काही काम करायला नको. मग त्या स्वयंपाक करून गेलेल्या, भांडी घासून गेलेल्या, किचन ओटाही घासत होत्या. नंतर वहिनीने संपूर्ण बेड वगैरे नीट लावलेला, अंथरूण आवरून घेतलेली, घर झाडून दिलं, कपडे धुवून वाळवायला टाकले. त्यांना असं झालं होतं 9 वाजेपर्यंत किती कामं करता येतील आणि मग जायची वेळ आली. इतकी रडत होती नायरा ही, ती म्हणत होती उन्नतीलाही घेऊन जातो. अर्विकाही खूप रडत होती आणि तुम्हीही चला असं म्हणत होती. ऐकतच नव्हते. खरं तर ना नायरा म्हणजे यांना दोघींना आपलं गजानन महाराजांना शेगावला भेटण्यासाठी आलेले होते हे, आणि माझा सामानही द्यायचा होता. पण तिथे जाणं अर्विकाला बरं नसल्यामुळे शक्य नाही झालं. तर आमच्याच इथे विष्णुवाडीमध्ये हे मंदिर आहे. हे पण अतिशय सुंदर असं मनाला प्रसन्न करणारं, भावणारं इथे मूर्ती आहे आणि मी इथने बऱ्याचदा तुम्हाला दाखवते. इथे आल्यानंतर किती शांती मिळते ना, मी शब्दात सांगू शकत नाही. अशा पद्धतीने 2 दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये. चला परत भेटूया आपण नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत. सगळ्या मैत्रिणींना बाय बाय.